मग साप पण लुंगी नेसत असेल ना? तुझ्या आईशीच्या भावान सापाला लुंगी नेसवला नव्हती. सापाला कंबर असते. कशावर बांधणार आहे लुंगी साप? नाही. मुला तो साप कसा बांधणार लुंगी? आणि दत्त्या तो डोक्यावर पडलंस काय? समजा त्याने लुंगी बांधला तर तो जातलो असं वळवळ चिखलातच ना. लुंगी खराब किती होतली, त्याची आई चिडतली नाही. धुवून खडे वाळत घातलेली एवढी मोठी लुंगी त्याच्या फण्यावर. येते काय फाण्यावर अशी वालत काय कसा दिसत तो कसा फाना आणि दिसतं लुंगी? ना? अरे गप्प बसा रे, गप्प बसा. एकदम इलॉजिकल बोलताय तुम्ही. नमस्कार मंडळी. आली आली कल्याणची चुलबुली जिचं नाव आहे शिवाली. रजेवर असली जरी प्राजक्ता माली तरी तुमच्यासाठी इथे हजर झाली ही अनारकली. क्या बात है, क्या बात है. तुझं ऐकव. येस, आणि हिच्या सोबत आहे ज्याच्या टॅलेंटवर कधीच कोणीच घेत नाही डाऊट असा दादरचा ओंकार राऊत. सिरियसली ऑफकोर्स. तर आम्ही दोघं पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौथा. तर सोफा सम्राज्ञी वनिता खरात हिच्या बरोबर जबरदस्तीने बसवलेल्या हास्यवीरांचं आपण स्वागत करूया. आणि अर्थात स्वागत करूया आपल्या दर्दी हास्यरसिकांचं. स्वागत करूया राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी, स्वभावाने लाघवी असणारी आणि मनमुराद हसणारी, महाराष्ट्राचीच नाही तर देशाची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचं. आणि स्वागत करूया खट्याळ, मिश्किल, रुबाबदार, दिलदार, दमदार, जोरदार, टोकदार, ढालदार, दरवाजाचं दार, मालदार, चोपदार, सगळं बोलून टाक ना. जळतोयस ना, जळतोय तुमच्यावर. तर स्वागत करूया प्रसाद ओक यांचं. आणि लव अँड लावणी या नाटकाची टीम सुद्धा आज आपल्या हास्य जत्रेत सामील झालेली आहे. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. स्वागत करूया लेखक दिग्दर्शक भूषण कोरगावकर यांचं. लावणी सम्राज्ञी शकुंतलाबाई नगरकर यांचं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट नाटकातील गायिका, नर्तिका आणि कलाकार यांचं. ओंकी, येस, आदर हा कमवावा लागतो. ऑफकोर्स. असाच एक बॉस आहे जो आदर मिळवण्यासाठी काहीतरी आयडिया करतोय. बघू आता ती आयडिया वर्क होते की नाही ते. तर ही धमाल दाखवण्यासाठी येत आहेत हास्य जत्रेतील अतरंगी हास्यवीर. नो मिस्टर नाडकर्णी. हे फालतूगिरी आहे. तुम्ही काय बोला होतात मला की तुमचे पैसे मी डबल करून देतो म्हणून? अरे माझ्याच नोटाची तुम्ही झेरॉक्स कॉपी काढून तुम्ही मला परत दिल्या. माझ्याच नोटाच्या कॉफी करून तुम्ही मला परत दिल्या. तरी बोललो हे काल्या शाहीवाल्या नोटा कधी आल्या बाजारात मला काही कळलंच नाही. 2दा-3दा पेट्रोल पंपवरती कुत्र्यासारखा मारल्यावर मग माझ्या लक्षात आलं हे नोटांचा झोल आहे म्हणून. तर काय नाही, माझे सगळे पैसे मला पाहिजे. नाही तर पोलिसात तुझी तक्रार केली बसाऱ्या. नाही नाही, ठेव फोन, ठेव. हा ठेव. रागवलेत. शर्मेश सर हाक मारी सर. यस. कसं वाटतं ऑफिस? सर एकदम भारी आहे. मला काम करताना पण मजा वाटते सर. यस. तुझ्या बापाच्या चिठ्ठीमुळे तुला आज हा जॉब भेटला हे लक्षात ठेव. नाही सर, लक्षात आहे माझ्या है ना? हे सर. फालतूगिरी करायची नाही, काम चुकारपणा करायचं नाही. नाही सर, कळलं? माझं सर लक्षात आहे सगळं. आणि सर तुमची खूप अरे, उपकार झाले. अरे, यार. सर सर यार सर, एकदम सर, काय नको करू. नाही सर. सर फक्त एक गोष्ट बोलायची होती. बोलू का सर? आता ह्या टायमाला नाही म्हणजे तुम्ही आपले वाटतं म्हणून सांगावशी वाटते सर. सांगू सर? गो.
सर मी आल्यापासून बघतोय झालंय? तुम्हाला कोण रिस्पेक्टच देत नाहीये सर. सर हसताय काय, खरं सांगतोय मी. तुम्हाला कोण रिस्पेक्टच देत नाही सर. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये येता ना, कोण उठतच नाही सर, कोण गुड मॉर्निंग पण म्हणत नाही. हा आला असं म्हणून गप राहतात सर सगळे. तुम्हाला बघायचंय सर, बघायचंय? मोरेनं हाक मारा ना सर. कशाला? पाणी मागा, पाणी. मोरे, मोरे प्लीज कम. हा बोला साहेब ना. प्लीज मला जरा पाणी देता का? तर बाहेर मडक्यात ठेवलं तिथे जाऊन पिया. इथं काय पाणी द्यायला आहे वासाड्यानं? फायली उचलायला आहे का नाही? आणि तुम्ही काय बेलं आहे अंगठ्यानं पाणी पाजायला? मेलं जो बॉस होत आहेत. एवढा कधी बॉस असतो? वासाडी पडली बघितले सर? हा ना. ह्यांचं जाऊ दे सर. काल तो वॉचमन तुम्हाला ओरडला सर, उशीर आलात म्हणून. वॉचमन आहे सर. हॅलो हॅलो असं रे, पहिलाच दिवस आहे एकदम. Sorry, हा, हॅलो. काही झालं ते ऍक्च्युली काय, मी आज 8-10 वाजता आलो हा. ना, चुकून 8-5 लिहिलं. त्याला लय राग आला, लय चिडला, लय बोलला तो म्हणा वसाऱ्या. हे तर काय नाही, तो वसाऱ्या खांडेकर त्यांचं काय? लिफ्ट मध्ये आल्या आल्या तो म्हणणं 16वं मारायचं बटन दाबायला होतो. मग काय होतं सर? माझा हात पोचतो. उड्या मारून मारून माझा जीव जातो. वसारा स्टूल पण देत नाही तो बटन दाबायला. ना हे सगळं करताना तो व्हिडिओ करतो, माझं शूटिंग करतो ना. ती सिरीज आहे ना, मैं और मेरा उल्लू का पट्टा, ते युट्यूबला टाकतो तो वसारा. सर त्याच्यात तुम्ही मै आहात. मैं कुठला, मी उल्लू का पट्टा. पण बघा सर, हे तुम्हाला पटतंय काय सर? तुमच्या टॅलेंटवर तो पैसे कमवतोय सर. हेच मला म्हणाय सर. मी काल पण बघितलं, तुम्ही बेल वाजवून वॉचमनला बोलवलं आणि त्याला विचारलं लघवीला जाऊ का. सर शाळा आहे, तुम्ही बॉस आहात सर. अरे हो, पण हे लोक मला नुसतं बॉस नाही बोलत. मग हे बॉस बोलतात आणि 2-4 अक्षर मध्ये मध्ये काय काय पुटपुटतात. म्हणजे हे लोक असं का करतात मला काही कळत नाही. माझं काय चुकतंय काय? करिअर सर. त्यांचं करिअर तुमच्या हातात आहे हे दाखवून द्या सर. तुम्ही त्यांना ओरडा सर. तुम्ही तुमचा दरार दाखवा सर. सॉरी सर, तुम्ही दरार दाखवा सर. तुम्ही त्यांना ओरडा, धाकट ठेवा सर. अरे मला असं ओरडावंसं वाटतंय त्यांच्यावर, पण मला भीती वाटते रे. ते मारलं बिरलं म्हणजे मला. सर तुम्हाला ते नाही मारणार, तुम्ही बॉस आहात सर. तुम्हाला भीती वाटते सर? एक काम करा सर, तुम्ही मला ओरडा त्यांच्यासमोर. तुम्ही ना त्यांच्यासमोर मला ओरडा सर, मला झापा सर, माझी किटला उडवा, माझ्या कामावरनं काहीतरी बोला सर. मला ज्या ओरडाला त्यांना घाम फुटेल सर. म्हणजे मी तुला ओरडलं तर ते मला रिस्पेक्ट करतील, रिस्पेक्ट असतील. सर नाही सर, सॅल्यूट मारतील तुम्हाला, सॅल्यूट मारतील सर. सॅल्यूट मारतील म्हणजे मी ओरडलं असं होईल. सर तुम्ही करून तर बघा सर. डन डन. सर डन. सर्वेश, सर सर्वेश, सर व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? सॉरी सर. गो टू हेल सॉरी सर. विथ युअर सॉरी. येस सर. बसना. हे काय फालतूगिरी आहे? हे ऑफिस आहे ना, सॉरी सर. असं करशील? सॉरी सर. कोण स्वतःला समजतोस? नाही सर. अरे तुमचं नशीब समजा. तुम्ही माझ्यामुळे या कंपनीत कामाला लागलाय, समजलं काय? असं चुका कराल सर सर. भविष्यात, असा परत चुका लक्षात ठेवा. तू परत जर का अशा चुका केल्या कामावर काढून टाकीन. माझ्यासारखा माणूस आहे म्हणून सांभाळून घेतो. काय भाई सीन आल्या काय? ही फाईल घे, ह्याच्यात करेक्शन करून पाहिजे. घे फाईल, घे फाईल, करेक्शन करून पाहिजे. सर ओरडताय का? ओरडताय का तुम्ही? बाला, ही काय बोलायची पद्धत झाली तुमची? तू का चिडतोस? त्याला बोलतोय मी. त्याला काय, त्याला नाव नाहीये, नाव नाहीये त्याला. तो कामगार आहे म्हणून त्याला फाईल फेकून माराल? उद्या तुम्ही बॉस आहात म्हणून मी अख्खं ऑफिस फेकून मारू का? हा पण जनरली ऑफिस मधला एक बॉस असतो तोच ओरडतो ना, असं असतं ना. कोण म्हणाला असं? असं कोण म्हणालं? हा?
तुम्ही बॉस आहात ना देन बिहेव लाईक अ बॉस हा आवाज चढवायचा नाही बॉसच्या अवकाळीत राहायचं सांगून ठेवते अरे बॉसच आवाज चढवत असतो ना. असं लिहून ठेवलंय कुठे लिहून ठेवलंय हा? आणि या सगळ्या तुम्ही स्त्रीचा अपमान करताय लक्षात ठेवा स्त्रीचा कधी केलं मी आता तुम्ही त्याला काय फेकून मारली फाईल ती फाईल मारली तो पेपर वेट का नाही मारला टेंगूल आला असं म्हणून नाही मारला. बस स्वतःच्या तोंडावर मारायचं ना ती फाईल का मारली फाईल एक स्त्रीलिंगी आहे स्त्रीचा अपमान झालाय लक्षात ठेवा लयच लांब आहे हो, नाही पटत. नाहीच पटणार तुम्हाला तुम्हाला चूक केली ना तुम्हाला कसं काय पटेल हा तो नवोदित मुलगा आलाय त्याचा मानसिक अत्याचार करताय तुम्ही. नाही दादा तुझं चुकतंय मला तू गप्पा बस रमेश तू नाही मध्ये पडायचं. अरे यांचं खूप झालं तुमचं आधीच सांगतोय. काहीतरी तुमचा थोडासा गैरसमज तुमचं होतोय. आमचं करू नका. नाही त्याचा अपमान झालाय त्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. कशी भरपाई नाहीतर हे प्रकरण मी आता कामगार युनियन पर्यंत नेणार आहे. अरे युनियन मध्ये काय जायची गरज आहे यार तुम्ही कशाला युनियन मध्ये जाता. मला काही माहिती नाही. श्रमेशला पगारवाढ मिळाली पाहिजे भरपाई म्हणून त्याला आता पगारवाढ द्या तुम्ही. 5,000 रुपये पगारवाढ मिळाली पाहिजे त्याला. 5,000 हा एक बालेकरे ऍक्च्युली आमचं आणि त्याचं ओरडायचं एकमेकावर नाटक असं झालं होतं. मी त्याच्यावर ओरडणार मग तू घाबरणार असं झालं होतं. गॅदरिंग करता इथे गॅदरिंग चाललंय नाटक करायला गॅदरिंग चाललंय का हा ते काही नाही. त्याला आता हे मिळालीच पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याला. मिळाली पाहिजे हा सरमेश वसाड्या सांग. वसाड्या अपशब्द नाही हे 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 अति झालं. आता फक्त भरपाई नाही आता भरपाई सोबत बोनस सुद्धा मिळाला पाहिजे. तुला पाहिजे की नाही दादा तुला पाहिजे की नाही. दादा मला पगारवाढ आणि बोनस दोन्ही पाहिजे दादा दादा मला तू पाहिजे घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत. दादा तू बोलतोस ते बरोबर आहे. आणि मला पण पगार वाढ मिळालीच पाहिजे तुम्हाला कसली तुम्हाला कसली. मी एक स्त्री आहे ऑफिस मध्ये मर 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 काम करते मला पगारवाढ मिळाली पाहिजे नाहीतर मी युनियन कडे जाईन लक्षात ठेवा अरे तुम्ही युनियन कडे कशाला जाता मी कशाला फालतू- बरोबर बोलतात मॅडम मागास धरणं मी एक शब्द पण बोलू नाही कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये एक सुद्धा डायलॉग लिहिला नव्हता म्हणून. बघितलं माझी पण पगारवाढ झाली पाहिजे. आमची पगारवाढ देऊन टाका नाहीतर कदमानं काढून टाका. एक मिनिट तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ऐका इकडे तुम्ही इकडे या. ऍक्च्युली वसाऱ्या काय बोलला म्हणा की तुम्हाला कोणच रिस्पेक्ट देत नाही तुम्ही माझ्यावर ओरडा. मी ह्याच्यावर ओरडलं असं आमचं ठरवतं. बोल वसाऱ्या. श्रमेश हा? नाही दादा हे खोटे बोलतात आरोप करतात माझ्यावर. तू नको काळजी करूस आम्ही सगळं तुझ्या सोबत आहोत. संपूर्ण भारतातले कामगार तुझ्या सोबत आहेत. ए, भारतातले कुठले 4च कामगार आहेत तिकडे कुठे जातोस तू वसाऱ्या. 4च कामगार आहेत आपली इकडे कंपनी चालू तू डायरेक्ट तिकडे जाऊ. अरे मी अशांना बरोबर नाही तुला नाही मी अशांना बरोबर ओळखतो. अरे मॅच हरायला आल्यानंतर बॉलाची शिलाई कुरतडणारी ही लोक आता या बॉसला कसा फोडतो की नाही बघ. अरे काय हो कदम इकडे या. या तिकडे ऐका आता मला सांगा शेवटचं विचारतोय श्रमेशला पगारवाढ मिळणार आहे की नाही. अरे actually- मिळणार आहे की नाही. म्हणजे actually- चला युनियन कडे अरे, जाऊ. देतो मी त्याला पगार वाढून देतो. नक्की देतो. बोनस पण देणार. हा, ते दे. ठीक आहे त्याला पगारवाढ मिळते हा. पगारवाढ आम्हाला पण पाहिजे. तुम्हाला कसली तुम्हाला कसली हा नवीन आलेला मुलगा त्याला पगारवाढ देत आहे आम्हाला नाही. चला युनियन डायरेक्ट सारखं युनियन मध्ये जाऊ नका. मग तुम्ही काहीतरी करतो तुमची पण पगार वाढून नक्की नक्की? चला अकाउंटंटला सांगतो. चला आणि हे बघा मला 1.5 लाख रुपये पगार द्या. का 1.5 वाक्याच्या वर एक शब्द नाही बोललास बसाऱ्या. सरमेश ए सरमेश सर कशाला आपली भावना इकडे व्यक्त करून मला सांगितलं सॉरी की तुम्हाला कोण रिस्पेक्टच करत नाही. तुम्ही जर असं केलं तर करा वसाऱ्या रिस्पेक्ट नाही केला काम तर चालू होतं ना वसाऱ्या. हो सर
ही सगळी फालतूगिरी कशामुळे झाली? मरू आता, तुझा पगार वाढलाय ना, अभिनंदन. थँक्यू सर. सर पण माझे अजून एक प्लॅन आहे सर. Go to hell! जोरदार टाळ्या. आपण विचारूया आपले हास्य रसिक प्रसाद, तुला कसं वाटलं यांचं परत? बहारदार. वा अरण्या, तुझा तो काय म्हणतात मेक बिलीफ इतका सुपर स्ट्रॉंग असतो ना की येस वाटतंच की या माणसाला कोणी उल्लू बनवू शकतं. पण सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच एक असा एक मध्ये जो आला तो आहा म्हणजे असं ते डॅशबोर्डवर परफेक्ट सेंटरला बाण लागतो ना तसा पिन पॉइंट. फार मजा आली. पशा मस्त. शर्मेश, कॉन्सेप्टही तुझी होती आणि लिहिलंही तू छान लिहिलं होतंस. मजा आली. वनिता फॅन्टॅस्टिक. मोरे ज्या रुबाबात बसला होतात ना त्या सोफ्यात, क्षणभर मी कन्फ्यूज झालो की बॉस नक्की कोण आहे. मग परत मी जेव्हा स्किट बघायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही अरुण बॉस आहे. वा वा, अप्रतिम ॲटिट्यूड. मजा आली. वंडर. वा वा वा. सोनाली, सगळ्यात आधी सांगते की मी प्रचंड खुश आहे. मला इथे बसायला मिळालंय, तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह बघायला मिळालंय. सईला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देते की तिला खूप काम मिळू दे, म्हणजे आम्हाला रिप्लेसमेंट मध्ये इथे येता येईल. वा 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 वा. मला एकतर या ऑफिसच्या सगळे जे आहेत मेंबर्स, अकाउंटंट पण आहे ना विंगेत कुठेतरी, मला HR डिपार्टमेंटला यायचंय. मला तुझ्या बाजूनी भांडायचंय अरुण. असा बॉस असेल, किती छळता यार त्यांना. मला नक्की HR डिपार्टमेंट. आणि कुठलं वनिता, कुठली स्त्रीलिंगी फाईल कुठे जोडते. कमाल, खूपच मजा आली आणि सुपर परफॉर्मन्स. वा वा वा. मंडळी, नुकतीच कोजागिरी पौर्णिमा येऊन गेली. त्या दिवशी एका सोसायटीत झालेली धमाल दाखवायला येत आहेत विनोदाच्या सोसायटीतले सन्माननीय हास्यवीर. अरे ऐका अरे काय करताय बाळांनो? काय रील कसल्या करताय? रोल दिलाय तो करा ना. हा करा, तो करा. काय काम सांगितलं तुला? हा मसाले दूध भरायचं आहे की नाही? मग भर ना ते. भर लगेच भर. पण अजून लोक झाले नाही त्यामुळे आम्ही रील करत होतो. येणार लोक येणार. 2 वर्षांनी आपण कोजागिरी साजरी करतोय की नाही? लोक येणार. तू भर आणि तू जा तिकडे जाऊन त्यांना मदत कर. फोटो काढू, फोटो काढ्या. नाही कांबळे, हा नको आमच्यात. का? हा प्रत्येक कामात गोंधळ घालतो, हा आमच्यात नको. तिकडे जा. सगळे तुला काही ना काही बोलत असतात. जा, काय करशील? तिकडे कोपऱ्यात उभा राहा आणि असा उभा राहा की कोणालाच बघून त्रास नाही झाला पाहिजे तुला. वा वा वा. अरे नमस्कार कांबळे. अरे श्याम सुंदर राजपूत, नमस्कार नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. अरे धन्यवाद. MSJ इथेच कमवा, इथेच आपटा या सोसायटीने आयोजित केलेल्या या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवात तुमचं स्वागत आहे. अरे धन्यवाद धन्यवाद. वा वा. अरे अरे हे घ्या ना, घ्या. काय पिढे आणलेत? अम्मा आता सोसायटीच्या नवीन मेंबर आहे, आज कोजागिरी आहे, म्हटलं तोंड गोड करू बा. वा वा वा. थोडासाच घेईन, हा, घ्या. थोडासाच घेईन. थोडसाक म्हणून 2 घेतले. हरकत नाही, हरकत नाही. घ्या घ्या ताई घ्या. अगं बाई, हे माझं डाएट आहे, अरे थोडंसंच घ्या, घेते. हो, काही आणि नाही, मला- घ्या, 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 घ्या. घ्या. पिढे घ्या, पिढे घ्या. धन्यवाद. अरे राजपूत पिढे द्या, सगळ्यांना पिढे द्या. हे घे, हे घे. राजपूत Welcome. या वेलकम टू द बिल्डिंग. हा, आलो आलो बसा, आलो. बसा, अरे बसा. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला सांगतो, आमची जी काही गच्ची आहे की नाही, हा. या गच्चीने आजपर्यंत 2च गोष्टी पाहिलेल्या आहेत. कुठल्या? चड्डी बनियान वाळत घालणे आणि 2-3 जोडपी आहेत त्याचे चित्तथरारक हालचाली पाहिलेल्या आहेत. कांबळे. गच्चीने. काय बोलताय? पण नाही, राजपूत, मी आक्षेप घेतलेला आहे त्या हा, ते गोष्टींवर. महत्वाचे. पर्सनली मीटिंग मध्ये म्हणालेलो आहे, हे असलं संशयास्पद लज्जास्पद काहीही नको. नाही 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 नाही. हा, वा, वा, पण आता वा. काही सोसायटी म्हटल्यावर पोरं करतात काय बाई. हा हा 2 वर्षात जरा ही गच्ची जरा सुनी होती, कोरोना होता ना, हा ना. सण नाही साजरे करता आले. पण या वर्षी ही गच्ची आणखीन एक गोष्ट पाहतीये. हो. कुठली? कुठली? कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह. जोरदार, किती जोरदार. वा वा माने, अशी एक नंबर वेळ बनवतो. बनवा या या या. नमस्कार, मी श्याम राजपूत. नमस्कार, नमस्कार. हा. 302 हा 302 हा. अरे नवीन प्रभाकर नाही, नवीन राजपूत. राजपूत
राजपूत जुनाचे आहेत, इथे नव्हे राहायला आलोय मी. वा 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 थँक्यू. नमस्कार 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 कसे आहात कोजागिरी नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. मी श्याम राजपूत. अरे ओळखतो मी, चौथा मजला. नाही, तिसरा मजला. नाही मी चौथा मजला. अच्छा, तुम्ही तिसरा मजला ना. हा. अरे मी रोज बघतो वरतून. अरे वा, thank you. तुमच्या वरच राहतो मी. असं का? वा 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 वा. बघा बघा, आपली ओळख नव्हती तरी तुम्ही मला ओळखलं. हा. आणि ज्यांची ओळख आहे त्यांनी तोंड फिरवलं. असो, आज कोजागिरी आहे. हा. कुणीतरी म्हटलेलंच आहे, कोजागिरी कोजागिरी, छान छान प्या प्या दूध दूध. वा वा. याच्यात कुठे काय म्हटलंय पण? नाही हे एवढं काही महत्वाचं नाही, काही लक्षात राहिलं नाही ते. चांगलं असतं तर लक्षात राहिलं असतं माझ्या. खरंय, 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 खरंय. पण एक चांगलं आहे, काय? आज कोजागिरी पौर्णिमा हा. आणि प्रत्यक्ष चंद्र चाला इकडे. अरे मी विसरलो, मी नीतिमत्ता. ए नीतिमत्ता ये. नीतिमत्ता माझी मुलगी. बघितलंस का, कोजागिरीला चंद्र आला इकडे. हे तुम्ही बोलताय? अहो इथे पूर्ण चंद्र आहे, तुमचा चतुर्थीचा चंद्र आहे. सॉरी बरं का, गंमत केली. अरे यांना दूध द्या ना, दूध द्या. या. दूध द्या. नाही 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 काय नाही. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. द्या. नाही ते म्हणाले त्यांचा मान राखला पाहिजे. नाही, एक मिनिट. सोसायटीच्या मीटिंग मध्ये सगळ्या सदस्यांनी काय ठरवलेलं आहे? ज्यांनी वर्गणी दिलेली आहे, फक्त आणि फक्त त्यांनाच इथल्या अन्न पदार्थांचा लाभ घेता येईल. बरोबर आहे. अजिबात चुकीचं नाही आहे. लाभ घ्या. हे आणि- कांबळे कांबळे कसं आहे, सणाचा टाइम आहे, देऊन टाका, काय हरकत आहे. ये बेटा ये. हो म्हणाले. नाही बस की बाबा, कळतंय नाही तुला? शांत बस की. नाही तसं नाही. राजपूत तुम्हाला माहित नाही, काय आलं? ही लई येड आहे. पैसेच देत नाही का भाऊ? अहो लई येड आहे, असं फुकट्यावरच असते ही. नाही, असं हो. येते आणि खाऊन जाते. काय हावरे शी, चल. अजिबात नाही. आणलं चालेल, ते. चालेल, चालेल. हे घ्या, हे काढलं ना नाही, माणूस. चालते चालते हे घ्या. चालते त्यापेक्षा- चालते. आम्ही याला द्यायचं नाही. नाही, असू दे, असू दे. याला द्यायचं नाही अजिबात. अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, पैसेच देत, वर्गणी दिली नाही 5 वर्ष. नाही नाही नाही, एक मिनिट तसं नाहीये. कांबळे कांबळे, वर्गणी दिली नाही म्हणून असं तोंडापासून दूध हिसकावून घेणं बरं. हा हे बरं ये. काय म्हणजे नाही, अजिबात नाही. तुम्हाला माहित नाही, सोसायटीची पूजा असते 26 जानेवारीला. हा. वर्गणी देतच नाही कवा. नाही. तुम्हाला सांगतो, ह्या वर्षी वर्गणी मागे गेलो तू. मला म्हटलं, मी काय बाबा नाहीच आहे त्या दिवशी, मी कशाला वर्गणी देऊ? आम्ही मी नव्हतोच आज खरं तर. है ना? दुसऱ्या दिवशी कसं काय हजर झाला जेवताना बेने? असं करत आलं, असं करतच माझं कॅन्सल झालं कामाचं. मी आलो, हावऱ्यागत 2 जण जेवून गेली होती. नाही. बरं बाबा जाऊ दे, आपण काय म्हणतो बा, जेवणाचं काय आहे, ठीक आहे, एका ताट आपलं एक्स्ट्रा खाल्लं, खाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. हा. ही बिनी एवढा डबा भरून मसाले भात घरी घेऊन गेली होती. काय सांगतो एवढा डब्बा नाही गेली बाई. एवढंच पुढची 3 दिवस भाताव जगत होती दोघं. शी, शी. 3 दिवस ढेकरातनं मसाले भात बाहेर येत होता. कांबळे हे असली फालतू फुकटची माणसं नको ते आपल्याला. त्याला हाकला. एक मिनिट हाकला म्हणजे एक निघायला हाकला. आता खूप झालं. नाही, एक मिनिट आता खूप झालं. हाकला म्हणजे ही माझी सोसायटी सुद्धा हा, आहे, मग? ही गच्ची माझी सुद्धा आहे. मी मेंटेनन्स भरतो की नाही, मग मी सहज आलेलो आहे फिरायला. तुमचं तुम्ही बघा. ही कशाला आलाय? मी सहज आलोय, Yes, माझा करूच शकतो मी. वर्गणी द्या मग. वर्गणी कशाला द्यायची? तुमच्या कार्यक्रमाचा आणि माझा काही संबंधच नाही. आम्ही दोघे फिरायला आलोय. चल का चांदण्यामध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही फिरायला आलेलो आहे. ह्याला दूध दिलं तर बघा. नाही नाही, त्याला काही मिळणार नाही पण मी फिरू शकतो की, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? हा? द्यायचं नाही. दे बेटा. जा बेटा, जा बेटा. असं केलं कसला मी. माणूस आहे? मी फिरू शकतो. फिरा ना, मला फिरा. मला काय फिरू प्रॉब्लेम शकता. आहे? तुम्ही फिरू शकता, फिरा. गच्ची माझी आहे, मी मेंटेनन्स भरतो. अहो, फिरा, फिरू शकता. हा. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फिरा. काय म्हणताय बाकी भटवाईनी? मस्त. चालायचं. खाली ठेवा ना. नाही खायचं. माणूस आला. कसला उचट आहे हा? अरे काय बापरे. चौगुले.
लाज वाटत नाही का रे तुला अरे इतका कसा आवरा माणूस आहे. किती नीच वृत्ती आहे ही. हवेतल्या मुरमुऱ्यांना कॅच पकडतो तोंडाने. त्यात काय पकडा. याला अर्थ नाही. मग नीतिमत्ता नाव ठेवलंय पुरीचं, जे ह्याच्यात एवढी सुद्धा नाही. नाहीतर काय नाव ठेवलंय का? मला काय हाताला लागलं मी उडवलं. एक मला काय. मिनिट, माने बने चेतना वहिनी, आपण आपली मजा जी आहे ती करायचीच आहे. आपण आपला रसभंग करायचा नाहीये. आपण आपली मौज मस्ती करूया ना. करूया आपण आपण एक काम करू. चेतना वहिनी, दरवर्षीप्रमाणे तुमचं गाणं झालं पाहिजे. गाणं उद्या गाणं उद्या. सगळ्यांनी म्हणावं. काय करताय चौगुले? नाहीतर काय. अरे मी फिरतोय. येडाबिडा आहे का थोडा? अरे उसमें क्या हम ऐसा फिरतोय हम. आवडत काही तिथं हात टाकतेस. कुठे हम पैसे दे, वर्गणी दे मग काय असलं काय कशाला संबंध काय. दे की तुम्ही मग. तुमचं बघा मी माझं बघतो. चल ग तू तर्कमध्ये काय याच्यासाठी येताय का तुम्ही चौगुले इथे? काय करायचं ते. तुम्हाला हे सगळं खायचं असेल प्यायचं असेल तर वर्गणी द्या ना. कशाला वर्गणी द्यायची. तुमचा संबंध काय माझ्याशी. मी सेलिब्रेट करायला चालवलं नाही. मला दूध नकोच आहे. मग आम्हाला कोजागिरी सेलिब्रेट करू द्या इथे. एक मिनिट. माझी सुद्धा गच्ची आहे. लक्षात आलं. तुम्ही हे मी चालताना हे मध्ये येतात. माझा कोजागिरी वॉक असतो. ही का मध्ये आली. कोजागिरी. माझा कोजागिरी वॉक बरोबर आहे, आहे. मला माझा मिळाला पाहिजे पॅसेज. बरोबर आहे, त्यांची सुद्धा गच्ची आहे ना. हा. असं कसं फिरू दे त्यांना. आपण फिरू दे. आपलं काम करूया, त्यांना फिरू दे. नाही माने चित्रा वहिनी बरोबर बोलताय. हा. ठीक आहे, तुम्ही मेंटेनन्स भरता. मी मेंटेनन्स भरतो. अधिकार आहे तुमचा. हा, ठीक मग. आहे. आपण एक काम करू. आपण आपली जी काही मौज मस्ती आहे ती त्या बाजूला करू. अहो, चाल, चाल, आपण- चाल, आपण एका बाजूला हे करू. बरोबर आहे काम. घ्या, घ्या. अहो देतोय त्यांना तिकडे. नाही, आम्ही आमचं ठीक आहे. हा. नाही, ये. अजिबात हात लावायचा नाही का? या रे. मी काही मदत करू का? काय नको करू. मदत कर. चाळी. बाबा, आपण वॉक करत होतो तर सगळे आपल्यासाठी कसं गाणं गात होते ना. हा. अरे आपला डौलच तसा आहे. आपण चालायचं सगळे गाणं गाणार. आता बघ रेडिओ सुरू होईल बघ आता. वेंकुर्ले करता येईल. आता तुम्ही गा. तुम्ही आपण सगळ्यांनीच गाऊया नाही का? उतार करतायत आता हे. चौगुले, कांबळे. नाटकं करू नका बरं का. काय करते? नाही, नाही. खूप निर्लज्ज झालं. झालं काय? खूप निर्लज्ज झालं. आहे. काकांचं खूप झालं. चौगुले, काय निर्लज्जपण आहे. काय निर्लज्जपणा आहे. स्पर्श पण नाही केला ना. तुम्ही काय मला स्पर्श करायचा नाही. सर्च कुठे गेला. पण काय करायचं हे सगळं करायची मला सांगा. एवढं सगळं करण्यापेक्षा 100 रुपये वर्गणी दिली तर खायला नाही मिळणार का कारण तुम्हाला? मला या सोसायटीत मान मिळत नाही. रिस्पेक्ट मिळत नाही. अरे मग तसं वागा ना. कांबळे, मी आत्ता वर्गणी द्यायला तयार आहे. रिस्पेक्ट देणार आहात. हे बघा 5 वर्षाची वर्गणी द्यायची राहील. हा. 5 वर्षाची द्या, वर्गणी द्या, द्या. द्या, द्या, द्या. मग सांगा. 5 वर्षाची वर्गणी. आमची अर्धी गच्चे आम्ही नाही, 8,500 रुपये द्या. जमणार नाही. काय माने थांबा, कशाला अडवून ठेवताय? काय अडवून बिडवून नाही. माने या वर्षाची वर्गणी द्यायला तयार आहेत ना? मी 100 रुपये देईन या वर्षी. द्या, चालेल, चालेल. 100 रुपये देईन. ठीक आहे, चालेल. मग या वर्षीची वर्गणी द्या आणि त्याच्यानंतरच सगळं खा. हरकत नाही. या वर्षीची वर्गणी देतो. द्या. काय हे बघा 100 रुपये हा, मग द्या, चला, द्या, आहे. द्या. मी देणार. थांबा आधी. किंवा मला माझा ग्लास दिसला पाहिजे. हिचा ग्लास दिसला पाहिजे. अरे, भेळ सुद्धा दिसली पाहिजे. आहे द्या, हे सगळं आहे, आहे. आहे. हे बघा बघा, हे बघा. हे दूध दाखवा आधी. हा बस दूध आहे. याच्यात- मला पण भरपूर दूध मिळालं पाहिजे. मी वर्गणी देणार. सगळ्यांना व्यवस्थित- हे हे आहे, सगळं आहे. मिळणार. द्या, हा 100 द्या. बरा. मिळणार. हो देणार. मी यांना नाही देणार. मला काय देणार? या चेअरमनवर माझा विश्वास नाही. याला काय म्हणजे मी भट वहिनींना देईन. माझा चालेल. त्यांच्यावर विश्वास आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. कांबळे. कांबळे चालेल ना. चालेल, कशाला या तिकडे काय चिडचिड करताय? हा. मला आधी तिथे भेळ बघू दे. त्याच्यात काय आहे? ही बघा, ही बघा. हे बघा, ही त्याच्यात वेळ काय आहे. आहे? ही वेळ याच्यात पण आहे. वेळ आहे. हरकत नाही. भेळ आहे. खूप हा, आहे. हा. दे ना. मला भेळ आहे. भेळ आहे. काही काळजी करू नको. हे मी 100 रुपये तुम्हाला दिले. हे बघा मी दिले. हो, द्या. हे 100 रुपये दिले. द्या. ही भेळ घेतली आणि ही दूध प्यायचं काका. काय एवढी सगळी मेहनत माझी वाया घालवली हो. तुम्हीच सांगितलं ते. अरे का वाटता माणूस आहे. 100 रुपये देऊन ते सगळं दूध खराब करून टाकलं. 100 रुपयाचं काय कौतुक सांगताय हो राजपूत. ते एवढी सगळी मेहनत आपली वाया गेली तरी मी कांबळे तुम्हाला सांगत होते की नाही या माणसाच्या नादी लागू नका. कसं आवडायचं या माणसाला. अरे पण आता काय करायचं तो याचं? बोर बोर करून टाकला कोजागिरीचा कार्यक्रम. याचं काय करायचं? काय करायचं म्हणजे आता आपण फक्त शेवटचं गाणं म्हणू शकतो. कोणतं? आपण आता विचारूया प्रसादला
प्रसाद तुला आमचा परफॉर्मन्स कसा वाटला? तू ज्या पद्धतीने बागडत होतास आणि जे काही करत होतास ते अतर्क्य होतं सगळं. कोजागिरीचा माहोल फार मस्त तुम्ही सगळ्यांनी उभा केला. ती भेळ, ते मसाला दूध वगैरे सगळं लाजवाब. तो परफॉर्मन्स असा लाईव्ह वाटला की आपल्या समोर कोणतरी समोरच्या सोसायटीत कोजागिरी साजरी करते की काय असं वाटलं. आणि कोजागिरीवरनं अजून एक आठवलं की हिरकणीची पार्टी, ते राहू दे, मस्त परफॉर्मन्स, मस्त, वंडरफुल, मजा आली. सोनाली तुला कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? आयुष्यात कधी तुझा राग आलेला नाहीये समीर, पण आज जो कुचकटपणा तू करत होतास, का कशासाठी असं कंजूसपणे वागायचं? नळ्या घेऊन येता तुम्ही दूध प्यायला? अगं नीतिमत्ता, धमाल आली. आणि असे असतात ना तत्व असलेले सेक्रेटरी असतात, त्यामुळे तुम्ही चांगली लढवलीत किंड. खूप मजा आली. आणि तुम्ही सगळेजण, मला वाटतं हे नेपथ्य आणि या सगळ्या गोष्टी ही गच्चीच वाटत होती. हा सेट आहे, आम्ही विसरलो. मस्त. आपण आता वळूया आजच्या आपल्या खास पाहुण्या शकुंतलाताई नगरकर यांच्याकडे. शकुंतलाताई, तुम्हाला आमचं प्रहसन कसं वाटलं? टी व्हीवर मी तुमची हास्य जत्रा पाहत असते. तुम्ही सगळेच जण खूप धमाल करतात आणि आमचं जे प्रत्येक घराघरात जे काही टेन्शन असतं ते दूर करताय. आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष इथं पाहून खूप मनाला समाधान वाटलं. आणि समीर सर, तुमची कॉमेडी तुम्हाला खूप आवडते पहिल्यापासून. खूप छान करता, अफलातून करता तुम्ही सगळेजण. मला खूप आज मजा आली तुमच्या इथं येऊन. आणि असंच लोकांना हसवत राहा, स्वतःही हसा. आणि आम्हा सगळ्यांना आमचं टेन्शन दूर करण्यासाठी तुम्ही जे ही टीम तयार झालेली आहे, खरंच तुम्हाला सलाम आहे. वा वा वा, थँक्यू थँक्यू, खूप खूप आभार. ओंकी, हा हा ती मोरे फॅमिली आहे ना, ती फेवरेट फॅमिली आहे माझी. course. आणि तुला माहितीये ती टूरला निघाली आहे. आहे. आणि टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा कर्मचारी म्हणून त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्राचा लाडका ओंकार राऊत. बघूया काय गंमत होते ती. हॅलो, येस, MHJ टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हाऊ मे आय हेल्प यू? येस सर, येस. हो हो हो, बँकॉक ना? हो, होईल ना सर, होईल होईल होईल. एकच मिनिट. हां, तुमचं नाव सांगा. अरुण कदम. ओके. हां, वय काय तुमचं? काका, तुमचं वय आहे ना, बँकेत जाऊन पेन्शन घ्यायचं आहे, बँकॉकला जाऊन मसाज घ्यायचं नाही. हां, एक काम करता का, मी चारधाम वगैरे काही बुक करू का? थायलंड, मलेशिया. फोन ठेवा हो, फोन ठेवा जरा तरी. हॅलो, काय दिवसाची सुरुवात झाली आज देवा. एक्सक्यूज मी. हॅलो 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 सर. MHJ ट्रोलर्स. नाही, MHJ ट्रॅव्हल्स. MHJ ट्रोलर्स सोशल मीडियावर. दोन्हीमध्ये फरक आहे. MHJ ट्रॅव्हल्स तुम्हाला जग फिरवतं आणि MHJ ट्रोलर स्वतःच्या जगात खुश असतात. बोला. म्हणजे एकंदरीत तुम्ही फिरवतो सगळीकडे. आम्ही सगळ्यांना फिरवतो. बोला बोला. आम्हाला फिरायला जायचंय. येस येस येस. आमच्याकडे जाम पैसा आलाय. वा वा वा, करेक्ट करेक्ट. तुम्ही बसा, बसून घ्या. या की नाही मॅडम, बसा. तू हे काय, तुम्ही बॅग्स घेऊनच आलात तुम्ही? होय तर फिरूक जाऊचा ना, मग घरी जाऊन कडे बॅग भरत बसतलो, इथूनच जातलो. बापरे, खूपच घाई झालेली दिसते तुम्हाला. पहिल्यांदाच जातोय ना त्याच्यामध्ये. नाही, पण बरोबर आहे, पहिल्यांदा जात आहे तुम्ही. निवडलं पण करेक्ट ट्रॅव्हल्स निवडलेलं आहे. पण असं नसतं ना, बुकिंग करावं लागतं आपल्याला आधी. कुठे जाणार तुम्ही, कशाने जाणार, फ्लाईटनी जाणार, ट्रेननी जाणार, कुठल्या हॉटेलमध्ये राहणार, काय खाणार, हे सगळं आपल्याला सिस्टमॅटिक बघावं लागतं की नाही? होय का? पहिलं लिमिट मी सुरुवातीपासून सुरू करतो. मला सांगा, तुम्ही काय करणार? इंटरनॅशनली टूर करणार आहात, नॅशनल, भारतातल्या भारतात, कुठे जायचंय तुम्हाला? आमच्याकडे सगळं आहे. सगळ्या प्रकारचे टूर आहेत. फॅमिली टूर आहेत, कपल टूर आहे, हनीमून टूर आहे, लेडीज स्पेशल आहे. हा, मग मला ना लेडीज स्पेशल टूरला टाका.
यांचं हे बघून घेतील मला ना काय व्हेरी फनी पण तुम्हाला मी लेडीज स्पेशल मध्ये कसं काय टाकणार सर? कसं काय टाकणार म्हणजे लेडीज साठी मी स्पेशल आहे का नाही? होय तर लयच त्यांका बघितलं ना बायकांनी काय पाऊस नसलो तरी रेनकोट घालतो ते एवढे स्पेशल होते. रेनकोट घालतात. हे बघ प्रभाकरच्या प्रेमाचा पाऊस कोणाला पण झेपत नाही. होय काय ओव्हरफ्लो झालेल्या टाकीच्या पाण्याला पाऊस म्हणत नाही. हे बघ पाऊस पडतो म्हणून ती टाकी ओव्हरफ्लो होते. सर मॅडम प्लीज थांबा. म्हणजे तुमचं हे ऐकायला मला खूप मज्जा येते पण आपण मुद्द्यावर येऊया. हा. मला सांगा तुम्हाला कुठे जायचं? आम्हाला नेरलला जायचंय. मग रिक्षा पकडा बाहेरून आणि जुगजुग गाडीने पुढे जा. तसं इथे कशाला आलात तुम्ही? या माणसाचा खय ऐकतात अर्धवट गावची माहिती असते. अच्छा. नेरळ बिरळ नाही आमका केरळला जाऊ द्या. केरळ व्हेरी केरळ. नाईस चॉईस, व्हेरी नाईस चॉईस मॅडम. केरळ इज गॉड्स ओन कंट्री. येस येस तर बघा एक मिनिट थांबा, मी तुम्हाला सांगतो. आमच्याकडे करेक्ट 19 तारखेला एक ट्रिप निघते केरळ. आहे माझ्या म्हणजे चला, ज्यात आम्ही चला. अलेपी, मुन्नार, तिरुवनंतपुरम, कुमारकोम अशा सगळ्या जागा तुम्हाला दाखवणार आहोत. प्लस चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये स्टे असणार आहे, लोकल फूड खायला मिळणार आहे. म्हणजे असं एकदम ऑथेंटिक असा आहा एक्सपिरियन्स आम्हाला तुम्हाला मिळू शकतो. मी तुम्हाला टूर समजावतो काय असणार आहे. तर बघा आपले केरळची टूर असणार आहे 9 दिवस 8 रात्र. किती? 9 दिवस 8 रात्र. असा कसा? एक रात्र कमी का? तुम्ही ना रात्र ना जास्त द्यायला पाहिजेत. तू एक काम करा 2 दिवस आणि 12 रात्री आम्हाला द्या. असं कसं? असं कसं? असं कसं म्हणजे दिवसाला काय दिवस काय करा आम्हाला साठायचं, रात्र महत्वाची आहे. असं कसं होणार सर? मला खरं सांगा. काय म्हणजे तुम्ही 2 दिवस 12 रात्री घेतल्यात तर मग 10 दिवस काय करणार तुम्ही मला सांगा. कळतंय का तुम्हाला? त्या माणसाचा ना असं कसं गप्प राहावं. बरोबर काहीतरी सांगतात. बरोबर आहे. मला सांगा केरळ बद्दल तुम्हाला काही माहिती आहे? केरळ किंवा मला माहिती हा. आम्हाला शाळेत शिकवलंय हा, की सांग. केरळला सगळीकडे वॉटर बॅग असतात म्हणून. वॉटर बॅग नाही रे, बॅक वॉटर म्हणतात त्याला. वॉटर बॅग म्हणजे त्यात पाणी असतं आणि बॅक वॉटर म्हणजे आपण पाण्यात असतो. मग चड्डी सारखी ओली होत असेल ना. गोडे बिचारा गोडे, असं शब्दशः घेऊ नकोस. बॅक वॉटर म्हणजे आपल्या घराच्या मागच्या बाजूला पाणी असतं. घराच्या मागच्या हा, बाजू लक्षात आलं का? म्हणजे कसं असतं, असे संथ पाणी वाहत आहे होय. आणि त्या किनाऱ्यावर असं घरं आहेत. हो बापरे. आणि त्या घरांमध्ये तुम्ही असणार आहात. म्हणजे असं बागे गेलो, पाय टाकला की पाणीच पाणी. अलेपी त्यासाठीच फेमस आहे. तुम्हाला मेन सांगतो मी, अलेपीला मेन अट्रॅक्शन आहे हाऊस बोट. हाऊस पाण्यात शिकारा असतो बघा. पाण्यात शिकारा. पाण्यात शिकारा हो शिकार म्हणजे काय? अरे ह्यांच्याकडे पाण्यात शिकार करतात, आपल्याकडे जंगलात करतात. तुला इकडे इकडे सांगतो तुला काय झाला. तुझा जो पंजोबा आहे का ना, म्हणजे माझा आजोबा, त्याला शिकारीचा लय शौक का ना. एकदा जंगलात शिकारीला गेला. हा तुझा पंजोबा तरसावर असा नेम धरला आणि मागणं डुकरान त्याच्यावर नेम धरला. मग काय डुकरांचं असं सुलो घुसवला, सुल्या सकट त्याला जालावा लागला माहितीये. त्याच्यानंतर त्याच्यावर कुणीच तरस खाल्ला नाही माहितीये. ते बेकार म्हणजे तरस आणि आमचा पहिल्यापासून दुश्मनी आहे. दुश्मनी. हो काय तरस. सर 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 शिकार म्हणजे शिकारी नाही. मग शिकारी नाही, शिकार म्हणजे बोटीवरचं घर. अच्छा बोटीवर. हा शिकारा म्हणजे बोटीवरचं घर. त्यात तुम्हाला अख्खी रात्र राहता येणार आहे. काय सांगता बाय काय तो अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. म्हणजे त्या बोटीत आम्ही रात्रभर राहणार आहोत. मी का म्हणतो मला जरा विचारायचं होतं. काय काय ते नाही का आम्हाला दाखवणार? ते काय? ते म्हणजे ते नाव ऐकलं लय मजा येते ऐकायला नाव. आव पण तो वरकुला बीच. वर्कला बीच आहे ते. वर्कला. वरकुला बीच कसं असेल मला सांगा नाव एखाद्या बीचचं. वर्कला बीच आहे. वरकला बीच. वरकला मग तू आम्हाला दाखवणार ना? तो तुम्हाला दाखवणार आम्ही. नक्की ना. हो नक्की नाही, दाखवणार. एवढं आपण हा. आणि ते नुन्नार. मुन्नार. मुन्नार नाव आहे त्या जागेचं. काय
बोलताय तुम्ही? मुन्नार असं नाव कसं असेल? चिडू नका. जागेचं नाव तुम्ही चुकीचं घेऊ नका नाही तर प्लीज. मला कसा? त्रास होतो. माफ करा, मी असं तुम्ही चिडू नका. मी चिडत नाही, पण जागेंची नावं कोणी चुकीची घेतली. अतिथी देवो भव, अतिथी देवो भव, अतिथी देव. हा, ओके ओके ओके, सॉरी सॉरी. मी तुम्हाला मुन्नारला काय असणार? हा, मुन्नार एक हिल स्टेशन आहे. बसा ना तुम्ही. हो, हो. तुम्ही इथं बसा बसूनच ना. ऐकायला. प्लीज प्लीज प्लीज. मुन्नारला हिल स्टेशन आहे. थंडी वाजते आपल्याला. होय काय? चहा आवडतो तुम्हाला? चहा काय म्हणजे काय काय? आवडतं? चहाचे मळे आहेत तिकडे मळे मुन्नारला. असतात. त्याच्यानं आपण तिकडनं जाणार आपण ठेकेडीला. ठेकेडीला जंगल आहे, अभयारण्य आहे. अच्छा, हा जंगल पण आहे. हो हो हो. ओय, जंगल म्हणलं की साप पण असतील नाही हो? काका काय रे पण बाबा? मी असं ऐकलंय की तिथे सगळे लुंगी घालतात म्हणून. हो हो हो, लुंगी नेसतात बाळा, घालत नाही, नेसतात लुंगी काय? नेसतात. हा, मग साप पण लुंगी नेसत असेल ना. तुझ्या आईशीच्या भावान सापाला लुंगी नेसवला नव्हती. सापाला कंबर असते. कशावर बांधणार आहे लुंगी साप? नाही मुला तो साप कसा बांधणार लुंगी? आणि दत्त्या तुझ्या डोक्यावर पडलंस काय? समजा त्याने लुंगी बांधला तर तो जातलो असं वळवळत चिखलातच ना. लुंगी खराब किती होतली, त्याची आई चिडतली नाही. धुवून खडे वाळत घातलेली एवढी मोठी लुंगी त्याच्या फण्यावर. येते काय फाण्यावर अशी वालत काय? कसा दिसत तो कसा फाना आणि दिसतो लुंगी? ला? अरे गप्प बसा रे, गप्प बसा, गप्प बसा. एकदम इलॉजिकल बोलताय तुम्ही. खूप इलॉजिकल बोलताय. साप लुंगी घालत नाही कारण इलॉजिकल आहे तुमचं. एवढाच आवाज एकदम. काय बोलताय तुम्ही? साप लुंगी घालत नाही कारण फक्त माणूस घालतो, कपडे परिधान करतो. प्राणी का? मी का समजवतोय तुम्हाला? प्लीज. मी तुम्हाला खाद्य हा, संस्कृती सांगतो. खाद्य. केरळची हा, खाद्य खाऊ संस्कृती काय मिळतं त्याला? म्हणजे खूप कमाल, special. खूप कमाल. म्हणजे नॉनव्हेज केरळचं तर म्हणजे आहा हा. होय पण काय? वडा म्हणू नका, डाळ वडा म्हणू नका, मेदू वडा, इडली, केळा वेफर्स तर म्हणजे आहा. म्हणजे नाही मी ऐकलंय केला पेपर पण. बरं, मी काय म्हणतो, काय? म्हणजे आमच्याकडे जर केली नेली तर ते पेपर पाडून देतील आम्हाला. तुमची केळी तुम्हाला का न्यायची तिकडे? काय अडलंय सांगा मला. तिकडे तुमची केळी नेऊन काय केळा वेफर तुम्ही खाणार आहात मला सांगा. नाही माझी केलीची बाग आहे ना. आता आम्ही तिकडे गेलो की गुराढोरा काय ठेवणार? सगळा फाडशा बांधून होय टाकू. तर. अरे तिकडे जायच्या आधी ती केळी तासा त्याचे वेफर करा आणि विका तिकडे. तिकडे केरळला जाऊन तुम्ही तिकडच्या केळ्यांची खाना केळा वेफर. नाही आपले आता उद्या तिकडे इडली खाणार तुम्ही तर इकडनं तांदूळ आणि उडदाची डाळ घेऊन जाणार आहात. तांदूळ घेऊन जा, उडदाची डाळ आपल्याकडे नाही ना. अरे तांदूळ गप्प पिकता को. गप्प बसा तुम्ही, नका बोलू. मी काय मुख्य पीक आहे ना तांदळाचं म्हणून बाकी उडीद डाळ. चाला आता. इडली बरोबर सांबर देतात काय? सांबार देणार, पण सगळं चटणी पण देणार, पण महत्वाचं तिकडे ऑथेंटिक रस्सम असतं ते देणार तुम्हाला. रस्सम. रस पण ते पांढरा रसम की तांबडा रसम? तुझं सगळं पांढरं मी तांबडं करीन, मी आधीच सांगतोय. त्याला सांगा हडे काहीतरी. आपल्या बोला मूर्ख आहे का? नाही, मूर्ख आहेस तू? गप्रे. हो हो काका, थँक्यू. थँक्यू का बोलला मला? मूर्ख बोलला. हडे हवा, हडे हवा. नीट बोलवा तुम्ही. नाही हडे हवा. आता काय आहे, लहानपणी ना शाळेत त्याका सगळे मूर्ख बोलायचे थडे जावा. तर ना आम्ही त्यांना सांगलो की मूर्ख म्हणजे चांगला, हुशार, गुणी मुलगो असता म्हणून ना तुम्ही त्याका सांगू नका, वाईट वाटताला बिचाऱ्याक. मूर्ख म्हणजे चांगलो. तुमची अख्खी फॅमिलीच मला मूर्ख वाटते. हो हो हो, अख्ख्या गावामध्ये ना आम्ही तिघे एक नंबरचे मूर्ख आहोत. मी एक काम करतो, तुम्हाला बुकिंग करायचं आहे की? हो, करू जा. करायचं आहे ना? मग होय तर. ऍडव्हान्स भरा, बुकिंग करा आणि मग जा ना तुम्ही. मी काय म्हणतोय, काय त्या तसा पण केरळ बद्दल सगळं आपल्याला कळलेला. सगळं एक- सस्पेन्स काय राहूकच नाही. खरंय. तर जाऊन काय उपयोग आहे? काय बाई. त्यापेक्षा आपण ना बस पकडूया, गणपतीपुळ्यात जाऊया. तिकडे कसं समुद्र आहे, नारळाचे बाग आहेत. हा ते काय त्या चायचे मळे नाही आहेत, पण चायच्या टपऱ्या केवढ्या आहेत. मग कशात जाऊया केरळात? हो, माझ्या पण मनात तेच होता. हा पण ते केळ्याची वेपर आहेत ना, त्याची मला जाम उत्सुकता आहे. हो मी काय म्हणतो, आमचं जाणं कॅन्सल झालंय. हा? 10 रुपये घ्या आणि तिकडनं जरा केल्याचं वेपर मागवा आणि बाकीचं उरतील तर तुम्हाला चहा पाण्याला ठेवा. बरोबर ना? होय तर. हा, ठेवा, सगळं. निघा निघा इकडनं, आजच्या आता निघा. खड्ड्यात जा, कुठे जा, खड्ड्यात जा. बरं ते केरळमध्ये नेमका खड्डा कुठल्या ठिकाणी आहे? बिल्डिंग मधनं खाली उतरल्या जो खड्डा आहे ना त्याच्यात जा. मूर्ख कुठले? थँक्यू. अरे जा, मी का मूर्ख बोलतोय? वा वा, कडक परफॉर्मन्स. आपण विचारूया हास्य रसिकांना. सोनाली, मला ना एकतर ही MHJची तो ब्रँडच आवडतो, कारण शाळा म्हणू नका, हॉटेल म्हणू नका, आजचे टूर्स इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री ही इंडस्ट्रीज मला आवडते. आज ते टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहेत.
तर ओमकार, तुझ्या इतका कन्व्हिन्सिंग एजंट मी कधी पाहिलाच नाहीये. मी तुझ्याकडे नक्की येईन तिकीट काढायला. पण तुझ्याकडे असं कुटुंब कधी येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. तुम्ही वेडे आहात का सगळेजण? मुख्य पीक इथे मूर्खपणाचं आलेलं आहे. खूप धमाल केलीत. मस्त मस्त झालं स्किट. वा मंडळी, विनोदाची ही फटकेबाजी आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे, पण पुढच्या भागात. तर बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.